महत्त्वाची घडामोडी म्हणजे आता छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर आहेत बघा। एका कार्यक्रमानिमित्तानं दोन्ही नेते आता एकाच व्यासपीठावर आलेले आहेत। या कार्यक्रमात आता छगन भुजबळ काय बोलणार याची उत्सुकताच आहे। एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळलीत शेरोशायरीतून, तर दुसरीकडे आता आपण बघतो की शरद पवारांबरोबर एकाच मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ आलेले आहेत। सध्या छगन भुजबळ नाराज आहेत राष्ट्रवादीमध्ये। आता शरद पवारांशी त्यांचा संवाद होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर आलेले आहेत। यावेळी शरद पवारांशी छगन भुजबळ संवाद साधणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे। बोला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, बोला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, जय ज्योती, जय ज्योती। याची देही याची डोळा पाहिला आनंदाचा सोहळा। खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या जनक राहिलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिन आणि याच दिनाचं औचित्य साधून आणि खऱ्या अर्थानं पूर्णाकृती असा पुतळा अनावरण करत असताना अभिमान वाटतो तुम्हा सर्व खेड तालुक्यातील सर्व वासियांना आणि खऱ्या अर्थानं चाकण वासियांना देखील। शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आजचा हा अनावरण सोहळा संपन्न होत असताना अभिमान वाटेल सांगण्यासाठी 2001 मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, त्याचबरोबर या ठिकाणी राजगुरुनगर या ठिकाणी पुतळ्याचं अनावरण झालं आणि आज पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील एका कार्यक्रम होता। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आता छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र आलेले। शरद पवारांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। यांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी आपण दुसऱ्या दृश्यामध्ये बघतोय की शरद पवार आणि त्यांच्या शेजारीच अगदी छगन भुजबळ उभे आहेत। भुजबळ आणि पवारांचा एकत्र प्रवास देखील झालेला आहे। एकाच मंचावर ते आलेले आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते झालं आणि या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित आहेत। आपण एका दृश्यामध्ये बघू शकतो की अगदी शरद पवारांच्या शेजारी भुजबळ उभे आहेत। आता या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद होणार का, भुजबळ शरद पवारांशी बोलणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। सध्या छगन भुजबळ पक्षामध्ये नाराज आहेत मंत्रिपद न मिळाल्यामुळे। चाकणमधील या कार्यक्रमासाठी छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र आले। सर्व उपस्थित जनसमुदायाला विनंती राहील, आपण अलीकडच्या बाजूने ज्या ठिकाणी सरकारी गेट आहे, सरकारीचं जे दालन आहे त्या ठिकाणाहून आपण जायचं। या ठिकाणी कोणी येऊ नका, सर्वांना विनंती राहील। कृपया मान्यवरांना जाण्यासाठी जागा मोकळी करायची, प्रशासनाला पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं कृपया विनंती करतो। आपण सभेच्या ठिकाणी अग्रकुच करायचे आहे। पुणे जिल्ह्यातील चाकण इथे हा कार्यक्रम आहे। शरद पवार आणि भुजबळ यांनी प्रवास देखील एकत्र केलेला, आता एकाच मंचावर आलेले आहेत। खासदार अमोल कोल्हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवारांच्या हस्ते झालेलं आहे। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा हा कार्यक्रम आहे। मुख्य म्हणजे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्तुतीसुमनं उधळलेली आहेत छगन भुजबळांवर आणि आता आपण बघतोय की शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर आलेले आहेत। आता भुजबळ पवारांशी काही संवाद साधणार का किंवा भाषणात काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे।